जिंदाबाद हायटक जिंदाबाद 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 सगळ्यांना 11 वाजता सर्वप्रथम मी ॲडव्होकेट अभय टाकसाळ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. ॲडव्होकेट अभय टाकसाळ हे सर्वसामान्य कष्टकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, मोलकरणीसाठी, रिक्षावाल्यांसाठी, हातगाड्यावाल्यांसाठी त्यांच्या सामाजिक प्रश्नासाठी सतत संघर्ष करत असतात व अशा संघर्षशील नेत्यांना आम्ही ॲडव्होकेट अभय टाकसाळ मित्रमंडळातर्फे दरवर्षी हे आमचं 7वं वर्ष आहे. या शिबिरांचं आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर घेऊन आम्ही ॲडव्होकेट अभय टाकसाळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतो. या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून दरवर्षी बऱ्याचशा रुग्णांना आपण मोफत रक्त पुरवठा केलेला आहे आणि ती आम्हाला एक चांगला उपक्रम वाटतोय की अशा माध्यमातून आपण जे गरजू लोकांपर्यंत हे करत असतो. तरी आणि या ठिकाणी डेंटल तपासणी व डोळ्यांची तपासणी मोफत केली जाते. या माध्यमातून ज्या लोकांना आपण कधी चेकअप करायला जात नाही, या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांचं स्वतःचं चेकअप केलं जातं व त्यांना जर काही रोगाचं निदान झालं तर या माध्यमातून ते पुढील उपचार घेऊ शकतात. हा सामाजिक उपक्रम घेऊन आम्ही दरवर्षी, हे आमचं 7वं वर्ष आहे आणि पुढे आम्ही याचप्रमाणे ॲडव्होकेट अभय टाकसाळ यांच्या मित्रमंडळातर्फे असे सामाजिक उपक्रम राबवत राहू. आतापर्यंत किती रक्तदात्यांनी याचा लाभ घेतला आणि किती रुग्णांनी आतापर्यंत डोळ्याच्या ठिकाणी जवळपास 50 ते 100 रुग्णांनी या ठिकाणी आपले डोळे व दातांचे तपासणी केलेली. तसेच 10 ते 15 रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान करून ॲडव्होकेट अभय टाकसाळ यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. आप सभी को अस्सलाम वालेकुम। जैसे हमेशा हर साल किसी ना किसी का बर्थडे होता रहता है, महीने के अंदर कोई भी तारीख पे बर्थडे होता रहता है। कोई जो है तो जश्न मनाता फार्म हाउस के ऊपर, कोई देखेंगे आप केका काटता है और आश्वासन देता है, क्योंकि मैं हमारे के सर दांत पाक नहीं रखते, मेन बात ये गर्दी भी थी और डोनट भी अच्छा खासा हुआ है। उसी कि नगर सेवा का जो अभी जिनका है, अभी जिनका जो बजट में आया वो रोड का काम चालू करे, मगर ये पब्लिक को आश्वासन देने का काम कर चालू करा गया। तो आप देखो यहाँ के खुद के वार्ड के लोग जो है तो जो परेशानी के अंदर जो गुजर रहे हैं, तो यहाँ पर ये कैंप गिराने की वजह भी, ये जन्मदिन के मौके पर सर का धन्यवाद बोलूंगा मैं कि यहाँ पर आप देखिए तो आंखों का दवाखाने का भी कैंप गिराया गया, तो उसमें लगातार चेकअप के वास्ते लोग आए, यहाँ के वार्ड के लोग आए हैं। वो दूसरी बात ये दांतों के इसमें भी और ब्लड डोनेशन के इसमें मेन बात घाटी के अंदर है। घाटी के अंदर आप मीडिया के माध्यम से अभी आप लगातार देखिएगा, घाटी के अंदर जो है वहाँ पर चेकिंग ऐसी तबियत से चढ़ी है जैसा कोई पेशेंट के ताल्लुकात से नहीं जा रहा है, कोई गार्ड जो है तो पूरा चेकिंग कर रहा है। तो एक पेशेंट दुख तकलीफ के अंदर जो है तो वहाँ पर एडमिट होता है और उसका परिवार जो है तो परेशानी जो है तो उसको वहाँ पर जाता है। तो ऐसे कई है जो तो ब्लड नहीं मिलता है, कोई वहाँ पर ब्लड बेचा जा रहा है और सुविधा नहीं मिले जा रही है। उसी ताल्लुकात से अभय सर ने जो कैंप रखे, उनकी जो टीम ने कैंप रखे, सबसे बड़ा धन्यवाद बोलता हूँ मैं और तमाम पब्लिक की तरफ से उनका शुक्रिया अदा करता हूँ कि सर आप ऐसे हमेशा का कैंप करा करें और अल्लाह ताला आपको हमेशा हयात रखा करे। क्यों? क्योंकि आपका दिल साफ है। इसी की तरह से आपको बहुत बहुत मुबारकबाद। इतना कहकर मैं बोला खत्म करता। खरं तर मी सर्व मित्रांचे खूप खूप आभार मानतो. आता आभार हा शब्द त्यांनाही आवडणार नाही, त्यांच्या मी ऋणात राहू इच्छितो की इतका प्रेमाचा वर्षा होतोय. खर तर म्हणजे या प्रेरणेमुळे आणि त्यांच्या पाठीवरच्या हातामुळे माझ्यामध्ये अधिक काम करण्याची उर्मी निर्माण होते आणि या निमित्तानं मी एवढंच म्हणू इच्छितो की हे रक्तदान जे आहे ते सर्वात श्रेष्ठ दान आहे आणि आपल्याकडे जाती धर्माच्या वर मोठं राजकारण केलं जातं, परंतु रक्त जेव्हा पाहिजे असतं तेव्हा रक्त घेणार आहे म्हणत नाही,
की मी हिंदू आहे, मला हिंदूचंच रक्त द्या, किंवा मी मुस्लिम आहे, मला मुस्लिमाचंच रक्त द्या, किंवा मला दलितांचं रक्त नको, असं कोणी म्हणू शकत नाही किंवा म्हणतही नाही. कारण त्यावेळेस जीव वाचवायचा असतो आणि हेच खरं वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. आणि या निमित्तानं मी सर्वांना आवाहन करू इच्छितो, सर्वात महत्वाचं जर काही असेल तर आपण माणूस आहोत हेच आपण सर्वांनी लक्षात ठेवावं. आणि त्यामुळे भेदभाव कुठल्याही प्रकारचा, जातीच्या पातळीवरचा, धर्माच्या पातळीवरचा भेदभाव करू नये आणि सर्वांनी जास्तीत जास्त रक्तदान करावं. आज ज्यांनी आज या ठिकाणी रक्तदान केलं त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय यांच्या कर्मचाऱ्यांचे देखील आभार मानतो. त्याचबरोबर सिव्हिल हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचे देखील आभार मानतो. आणि या ठिकाणी आलेले डेंटल दातांच्या डॉक्टर जे आहेत त्यांचे आभार मानतो. डोळ्याच्यासाठी जे उपचार देण्यासाठी जे डॉक्टर आलेले त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. आणि सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो की त्यांनी वाढदिवसाच्या निमित्तानं सर्वांनी शुभेच्छा दिल्या. धन्यवाद. आयटक जिंदाबाद. कंत्राटी कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे. कंत्राटी कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.